जगद्गुरू श्री तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्ट जावळी यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सध्या मोठ्या भक्तिभावात सुरू आहे। या पवित्र सोहळ्यात जावळी तालुक्यासह परिसरातील असंख्य वारकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या सोहळ्यादरम्यान करंडी, मोहाट, सांगवी, घरातघर आदी गावांतील महिलांनी एकत्र येत वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला। विशेष म्हणजे या महिलांनी भाकरीचा प्रसाद तयार करून पांडुरंगाच्या भक्तांना वितरित केला। त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाने इतर गावांतील महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। यावेळी करंडीच्या सरपंचांनी भावना व्यक्त करत सांगितले की भाकरी म्हणून प्रसाद पांडुरंगाच्या भक्तांना देण्याचे भाग्य आम्हाला लाभले। अशीच सेवा पांडुरंगाने आमच्या हातून कायम करून घ्यावी हीच परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे। अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून हरिनामाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले आहे। वारकरी, भाविक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांच्या एकत्रित सहभागामुळे हा सोहळा अधिकच प्रेरणादायी ठरत आहे। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मेढा, जावली। आज जावळी तालुका वारकरी संघात आता जगद्गुरू तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जो मेढा नगरीमध्ये भव्य पारायण सोहळा सुरू आहे, त्यामध्ये करंडी गावचे ग्रामस्थ महिला भगिनी यांनी भाकरीचा प्रसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि या भाकरी देणाऱ्या सगळ्या मायमाऊल्यांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद। आजची ही सेवा भाकरीची करंडी, त्याचप्रमाणे मोहाट, सांगवी आणि घरातघर या 4 गावांनी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत ही भाकरी पुरलेली आहे। माझ्या मायमाऊल्यांचा या भाकरीला झालेला स्पर्श आणि त्याच्यातून हे जे भोजन झालेलं आहे, हा प्रसाद झालेला आहे। खरं तर हा भोजन घेत असताना या ठिकाणी पिठलं आणि खरडा आणि भात अशा पद्धतीचे हे भोजन जेवण सगळी या ठिकाणी आलेली मंडळी तृप्त झालेली आहेत आणि या मायमाऊल्यांना सगळ्यांना धन्यवाद दिलेले आहेत। करंडी महिला मंडळ, त्याचप्रमाणे मोहाट आणि सांगवी घरातघर या सर्व महिला मंडळांना पुन्हा एकदा धन्यवाद। पारायण सोहळा जो मेढा नगरीत आयोजित केलेला आहे, तर या मेढा नगरीत आयोजित केलेल्या पारायण सोहळ्याची आजची जेवणामध्ये जी भाकरीची सेवा, जे लोकांना प्रसाद म्हणून जे महाप्रसाद केला, त्यात जे भाकरीचे योगदान होते ते आमच्या गावातील करंडीतर्फे मेढा या गावातील सर्व महिलांनी इतक्या आनंदाने आणि उत्साहाने जो प्रसाद इथे बनवून आणला आणि तो जो तेथील लोकांनी प्राशन केला, त्यांच्या चेहऱ्यावरला जो आनंद बघितला तो पाहून आम्हाला खूप धन्य वाटलं। इतका आनंद झाला की जेव्हा कधी या नगरीत हा सोहळा पुन्हा जेव्हा होईल तेव्हा आम्हाला ही संधी करण्याची भगवंताने इच्छा, सेवा करण्याचा मार्ग दाखवावा आणि संधी द्यावी ही मी भगवंताच्या प्रार्थना करते।